एक महत्वाची बातमी मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळतंय। मुलुंड टोल नाका ते 3 हात नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। रस्त्यांच्या कामांमुळे सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे। मुलुंड टोल नाका ते 3 हात नाक्यापर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। रस्त्याची कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना हा सर्वसामान्यांना करावा लागतोय। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मुंबई नाशिक हायवे हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। आपण सध्या आनंदनगर चेक नाका या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गेल्या तास ते 2 तासापासून वाहनधारकांचा फटका बसलेला मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसून येते। मुंबई नाशिककडे जाणाऱ्या जड अवजड वाहनं या मोठ्या ठिकाणी या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना या लोकांना करावा लागतोय। नितीन कंपनी या ठिकाणी पुलावरती कंटेनर बंद पडल्यामुळे हा वाहतूक कोंडीचा परिणाम या ठिकाणी दिसून येतोय। ठाण्याच्या या जकात नाक्यावरती मोठी अवजड वाहनं देखील जाताना दिसत आहे। पाहू शकतात मुंबईला देखील जाणारे काही चाकरमानी त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे। पाहू शकतात मोठ्या संख्येने वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी करावा लागतो। आपल्या पाठीमागे देखील दृश्य पाहू शकतो। हा जो नाशिकला जाणारा महामार्ग आहे, घोडबंदर असेल या ठिकाणी देखील याचा मोठी जड अवजड वाहने या ठिकाणी दिसून येत आहेत। तर दुसरीकडे मुंबईला देखील जाणारे जे चाकरमानी त्यांना देखील लहान वाहनांना देखील याचा फटका बसलेला आहे। रुग्णवाहिकेला देखील याचा फटका बसत आहे। वाहतूक कोंडी काढण्यासाठी वाहतूक पोलीस तत्परतेने काम करत आहे। मात्र दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं हाती घेण्यात आली आहे। खारेगाव पूल असेल, साकेत पूल असेल या ठिकाणी देखील डांबरीकरण आणि लोखंडी पट्ट्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे खारेगाव या पुलावर देखील एक लेन चालू केल्यामुळे या ठिकाणीचा फटका बसलेला आहे। पाहू शकतो मोठ्या संख्येने वाहनं देखील या अडकून पडलेली आहेत आणि हे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे। मात्र सध्या तरी वाहतूक कोंडी अजून जरी दूर झालेली नसलेली चित्र या ठिकाणी दिसत आहे। मात्र ही वाहतूक कोंडी कधी दूर होते हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन गणेश मोरेसह गणेश तुरा, टीव्ही मराठी, ठाणे।